खूप साऱ्या ताईंची कमेंट अशी होती की दादा आम्हाला वहिनीच्या हाताची रेसिपी दाखव, मासा कसं बनवते. हे काय आपले गावरान मासे नाहीत म्हणजे हातानं पकडलेले, पण चिलापी मासे आहेत. काही भागात वेगळे वेगळे शब्द असतील, मला काय माहीत नाही आहे. ते थोडं ताट पुढं कर पूजा. हे बघा असं फ्राय करते ती रव्यामध्ये. या प्लेटमध्ये रवा आणि त्यामध्ये थोडा काही मीठ, आणखीन एक मसाला टाकलेला आहे. का आहे ते मला पण माहीत नाही, काय काय मसाला टाकते की. हे अशा प्रकारचे चिलापी. अगं याची भाजी बनवायची होती ना, ते तळायचे होते. ते दुसरे तळ म्हटलेलं होतं तुला, हे नाही. अरे हाय, पण हे तळायचे नव्हते, ह्याची भाजी बनवायची. काय राहू द्या तुझ्या. खूप मस्त असं कडक तळून काढायचे, खूप टेस्टी लागतात. त्यात काय 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 टाकलंय तू त्या रव्यामध्ये? फक्त मीठच काय, आणि तिखट नाही टाकलं काय? म्हणजे मिरची पावडर, तिखट पण की चटणी टाकून त्रिशासाठी तळली काय? मला नाही का? आ का मला देणार नाही एखादं खायला मधून? ए लई धूर लागते, फुक मार. ए आहा, मुद्दाम करते की काय? धूर लागायलाय वाटत असेल. हा कधी बघावतो बायकोजवळ बसलाय की काय? तसं काय नाही, तिनं आता फ्राय करत होती त्यामुळे मी येऊन बसलो इथं, नाहीतर असा मी येत नाही. जस्ट आत्ताच माझी नजर पडली, मी पाणी प्यायला आलतो, म्हटलं काय बनवायले ही ना, म्हटलं ते फ्राय करायला. आणि मस्त लागतात, खूप छान लागतात. रोहन आपला काकडी खातोय, कशी लागायली काकडी? बोटाचं तो काय झालाय रे तुला तसा? तेवढंच म्हणतोय, तोंडानं बोलत नाही, असं रवा लावून घेते. खूप छान लागतात बरं. काय कडक तळून घ्यायचे, म्हणजे ते काटे फिटे सगळे असं ते काटे मरून जातात, त्यामध्ये ताकद नसते. हे असं असं त्याला पूर्णपणे लावून घ्यायचं. लाकडं घाल ना गौऱ्या टाकण्यापेक्षा, तू लाकडं घातलं की धूर नाही होत. त्या गौऱ्या टाकू टाकूनच तू पाक हे करेल, धूरच धूर. चांगला झालाय का इथं? झालंय तर यार. रोहन पाणी आण रे पण. काय बोलली, काय बोलली? बोल डबल. तुम्ही पण याताय मासे खायला. मी एकदम कॅमेरा स्टॉप केला रोहनला पाणी आण म्हणून ग्लास देण्यासाठी. तेवढ्यात तिनं अचानकच बोलले तुम्ही पण याताई मासे खायला म्हणून. हा डबल बोल, जरा बोलव, दादांना पण बोलव की, नुसतं ताईंनाच म्हणते काय? तुम्ही पण या दादा मासे खायला. माझ्या हातचे अजून गरम गरम भाकरी टाकते मासे, अजून भाजी करते. या तुम्ही पण जेवायला, समधी या जेवायला. या बरं. आता तुम्हाला तुमच्या वहिनीनं निमंत्रण दिलंय मस्त प्रेमानं, या म्हणून. गरमागरम चुलीवरती भाकरी भाजी सर्व. कसं ती कमेंट बघते ना की आम्हाला असं नाही मिळत खायला, असं टेस्टी किंवा असं बनवलेलं आम्हाला खूप आवडतंय. मग त्यामुळं तिनं ते बोलली वाटतं. मी स्टॉप केला एकदम. पाण्याचा हा हे देत होते मी रोहनच्या हातात, म्हटलं पाणी आण प्यायला. तर तिनं बोलली, मग म्हटलं काय काय डबल बोल म्हटलं. एका प्लेटमध्ये काढल्यानंतर दाखव का, यातच टाक. हे बघा मस्त तयार झाले. आता बसल्या बसल्या एखादा चकना मारतो आपला, असं सोडायचं. तेल पण जाम मस्त गरम झालंय आता. बोलणार आहे का? बोल की मग. कल्याणचा दादा या मासे खायला. कल्याणच्या दादांना म्हणते होय. येतील येतील, नक्कीच येतील. ते नेमकं त्यांना सांग, त्यामध्ये समज जर तिखट बनवायचं असेल मग कसं काय काय टाकायचं ते सांग सगळ्यांना. मीठ, मसाला, हळद, तिखट. हां, यात तू तिखट का बरं नाही टाकलाय? त्रिशासाठी. म्हणजे त्रिशा खात नाही तिखट म्हणून असं काढलंय.
व्यवस्थित दिसत नसेल बरं काय, कारण धूर पण आहे, अंधार पण होत आलोय. नाही कोणीकडनं पण तसंच दिसतंय का, इकडून बघू नाही तर तिकडून बघू तसंच दिसत आहे. शेवटी अंधार ते अंधारच आहे. नाही खरंच इकडून व्यवस्थित दिसायलंय, पण धूर फक्त येईना. बाकी क्वालिटी आपला मोबाईल पण एवढा चांगला नाही आहे ना. आता दोघं जाऊ आपण कामाला आणि घेऊ माझ्यासाठी एक चांगला मोबाईल व्हिडिओ बनवायला. घ्यायचा काय? ज्वारीच्या कामाला. आणि धान्य हे तुम्हाला पाहिजे काय? तुम्हाला कशाला लागतंय? कोणाला? मस्तपैकी मग झालेत तयार. या तुम्ही खायला. इकडूनच बरं दिसतंय, तिकडून नाही दिसत व्यवस्थित. तुला नाही बोलवत रे मी. खायला पण बसला. आर्यन कुठे आहे? काटा बघून खा, नाही तर काटच मारशील. हा नीट खा. बघू इकडे घास टेस्ट घेऊ दे मला. थोडं नरमच आहे, पण थोडं घट्ट का कडक कर थोडं. नाही सगळं आहे व्यवस्थित, मीठ पीठ सगळं व्यवस्थित आहे, फक्त थोडीशी कडक कर. हाय टेस्ट मस्त, फक्त थोडे उगं नॉर्मल कडक कर. लाईट आल्या लोकांच्या, आपल्या ह्याच्यातच नाही आहेत. आता दिसली उजेड. इकडं ज्याने ज्याने मीटर घेतलंय ना त्यांची लाईट दिसली आता. बघितलं नाही तू, बल्ब लागला होता परत गेली वाटतं. लय व्हिडिओ लांबत गेला अगं हा. काय बोलायचं आणखीन ताईंना काही सांगायचंय का तुला? बोल. आता बोलत नाही, उद्या चाल पुढचं. आता लई गरम लागल. काय गरम लागतंय? पोळतय. धूर लईच झालाय बघ नुसतं कारखान्यासारखं. अरे काकांनाच नाही, हा सगळ्या दादांना त्यांना सगळ्यांना. माशाचा फोटो टाकू कल्याणच्या काकांना. व्हिडिओ बघतील की. कल्याणच्या काकांवरती लईच प्रेम रे तुझं. एक नंबर आहे होय. आमच्यावरती नाही का मग प्रेम? दुसऱ्या काकांवर आत्यांवर नाही का प्रेम? का फक्त एकट्या कल्याणच्या काकावर आहे का? म्हणजे तो आलता ना त्यामुळं. मग दुसरे पण आले, मग त्यांच्यावरती पण तुला माया येईलच की. भाकर घेऊनच खा ना त्याच्यासोबत. असेल ना मध्ये बघ की. अरे बापरे, व्हिडिओ खूप लांबला. आता भाकरी टाकताना नाही, आता या व्हिडिओत एवढंच दाखवेल. आता पुढं नाही मोठा करायचा, आणखीन उगाच वाढत जाईल. बस हा एवढाच व्हिडिओ. आणि ते काय भाकर वगैरे टाकतानाचा तर नंतरही भरू शकतोय आपण. याला इथंच थांबू, कारण वाढलाय व्हिडिओ. चालेल तर की. अगं सगळे म्हणतात साडी घाल म्हणून. साडी का नाही घालत सांग त्यांना. हां तो का आला बघा, तिथूनच दादा करत आलाय तो तर. काका कल्याणच्या दादांना तिथूनच. खाणार आहे तू? मच्छी फ्राय खाणार आहे का नाही? खाणार. अरे पहिलं बसायच्या आधी पाणी आण रे. त्यानं दिलता मला, पण ते पुरलं नाही. माझं पोट किती मोठं आहे. हां मग मला किती पाणी लागतंय? हां मग जास्त लागतंय. विहीर तेवढं पाणी काय मी काय तुला हे दिसतोय काय रे? गाय कुंभकर्ण रे बाबा. हां गाय, बरोबर बरोबर. गाय पण, गाय बैल तेवढं पाणी पित्यात काय? तेवढं पाणी लागतंय मला. दाखव आताच कसं झालंय. कडक झालेत का? पण ते पाणी कसं वाजला तुझ्या इकडं बघ असं. आती माछी रे खाणार आहे आर्यन तू? खा की मग.
तुला भूक लागित नाही का